कसं बोलत होत्या, काय काय बोलत होत्या पाहिलंत ना. त्यामुळे काय झालं, सगळ्यांना असं वाटलं की आम्ही चुकीचे आहोत, आमचं कुटुंब चुकीचं आहे. आणि तुम्ही पाहिलंत ना, किती मोठी मोठी प्रतिष्ठित माणसं या घरात आलेली आहेत या कार्यक्रमाला. काय वाटलं असेल त्यांना? त्यांना असं वाटलं असेल कुठल्या या भानकुडाळ माणसांशी आम्ही सोयरीक जोडतोय. त्या सगळ्यांचं लाज गेली आमची, तिथे उडबस असते आमची कायम. दरवेळेला आमच्याकडे येऊन असाच तमाशा होणार आहे का तुमच्याकडनं? नाहीतर मला टेन्शन यायला लागलंय. प्रीती घरात येणार आहे, यानंतर कशी वागते कुणास ठाऊक. नीट वागली म्हणजे मिळवली, नाही कारण तुमच्याकडनंच येणार आहे ना ती. कसे संस्कार आहेत कुणास ठाऊक. माफ करा ताई मला. तुम्हाला हे सगळं असं बोलताना मला किती त्रास होतोय मला नाही सांगता येते तुम्हाला. पण तुमची मुलगी आमच्या घरी येऊन इथलं वातावरण बदलू नये असं वाटतंय मला. त्यामुळे कसंही करून ही सोयरीक मोडावीच लागणार आहे मला. काय माणसं आहेत ही? नाही, या घरातली माणसं वाईट आहेत हे माहितीच होतं मला, पण इतकी घरी आलेल्या पाहुण्यांशी कसं वागायचं हे माहिती नसेल तर काय चाटायची यांची श्रीमंती. माझ्या मुलाला तर संपवलं, आता त्याची आई सुद्धा खुपते यांच्या डोळ्यात. मरू दे, भोगतील आपल्या कर्माची फळं. कुठे ठेवली आहे माझी साडी? प्रीती, मला माहिती आहे तुम्ही म्हणजे तुमच्या मनात काय चाललंय ते कळतंय मला. खरं तर खूपच गोंधळ झाला जो नको व्हायला हवा होता. मला हेही माहिती आहे की तुम्ही खूप कठीण प्रसंगातून जात आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रीती, जे काही घडलं ना ते अजिबात मनात ठेवू नका किंवा वाईटही वाटून घेऊ नका. आम्ही देखील यातलं काही मनात ठेवणार नाही किंवा लक्षातही ठेवणार नाही. ते काय आहे ना की आत्याचा दीपवर खूप जीव आहे, त्यामुळे ती रागाच्या भरात बोलली असेल. पण मी खरं सांगतो, आमच्या घरातले सगळेच खूप मनापासून चांगले आहेत आणि ते समजून घेऊ शकतात की सुभद्रा काकू काय तणावातून जात असतील. मला एवढंच वाटतं की तुम्ही प्लीज शांत राहा. आपल्याला आपला साखरपुडा आता आनंदाने साजरा करायचा आहे, त्यामुळे आपण आता इकडे फोकस करूया. आणि काही झालं तरी मी आहे तुमच्यासोबत. काय होऊन बसलं हे सगळं? क्वार्टर बरोबर असं नको होतं व्हायला. त्याचं स्वतःचं घर आहे आणि सुभद्रा काकूने त्याला अशा प्रकारे उडं पाडलं. का केलं असेल असं सगळं? ज्योती, कशाला विचार करते तू हा सगळा? हे सगळं एकतर लपून छपून करायची काय गरज होती? आणि जर केलंच आहे तर जरा काळजी घ्यायला हवी होती ना. जाऊ दे, इकडे एवढा भाऊ बसला साखरपुड्याला, तिकडे तो मात्र रस्त्याने भटकत असेल. आता मुलीच्या आई वडिलांनी पुढे या. मुलीच्या वडिलांना बोलवा. गुरुजी,
मला वाटतं प्रीतीच्या आई इथे आहेत, आपण विधी सुरू करूया. मुलीचे वडील आल्याशिवाय विधी पूर्ण कसा होईल? गुरुजी, मुलीच्या बाजूनी फक्त आईच आहे तसं समजा आणि विधी सुरू कर. हे बघा, मुलीचे मामा मुलीचे काका नसतील, मुलीचा भाऊ सुद्धा चालेल. मुलीच्या भावाला बोलवा. मुलीचा भाऊ तर आहे ना. हे बघा गुरुजी, मुलीच्या बाजूने आता इतर कोणालाही बोलवू नका. मुलीच्या आईंना विधी सुरू करू. हं? बरं, ठीक आहे. आई शपथ, इतकं सगळं झालं तिथे? हो ना. अगं तुला माहितीये का, सुभद्रा काकू अशा अजिबात नव्हत्या. ते एकदम स्वीट आहेत, पण माहिती नाही आजकाल अशा का वागतात. आम्हाला कोणालाच कळत नाही की त्या का अशा वागतायत. आणि आज तर काहीही कारण नसताना त्यांनी इतकं सगळं केलं. मला नाही आवडलं हे. बाप रे. असो, अशा कार्यक्रमात ना अशा गोष्टी होत असतात. बाकी काही एंटरटेनमेंट आहे की नाही? एंटरटेनमेंटचा बॉम्ब पडलाय माझ्यावर. काय सांगतेस? गेस हू? विराट सर. काय? विराट सर? ते तिथे काय करतायत? ते काय माहिती, मला वाटतं ते जीजूंचे फ्रेंड वगैरे असतील. पण काल आठवते ना तुला कशा टेपा दिल्या आपल्याला? उद्या बरोबर 11:13 मी तुमची एक्झाम घेणार आहे, असं करणार आहे, तसं करणार आहे, वगैरे वगैरे. आणि मी सुट्टी मागितली तेव्हा किती ऐकवलं त्यांनी मला. कुठेतरी भटकायला जात असशील, कोणाच्या तरी कार्यक्रमात घुसणार असशील, टाइमपास करायचा असेल तुला, वगैरे वगैरे. आणि आता स्वतः लेक्चर सोडून स्वतः मित्राचा साखरपुडा अटेंड करतात. ते ठीक आहे, कसले आहेत यार हे. बघ ना यार. पण ते सोड, त्यांनी तुला बघितलं का? बघितलं, चांगलंच बघितलंय. आमच्या तर गप्पा टप्पा वगैरे झालेत. काय गप्पा? आणि त्यांनी विचारलं नाही तू तिकडे काय करतेस? विचारलं ना, पण कीर्तीकडे कारणांचा स्टॉक काही कमी आहे का? मारल्या थापा त्यांना. मी म्हटलं, सर मी फार गरीब आहे सर, पार्ट टाइम मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करते. आणि त्यांना पटलं? विषय आहे का? कीर्तीवर डाऊट घेतेस तू? अरे आपण कन्व्हिन्सच असं करतो की समोरच्या माणसाला पटलंच पाहिजे. आणि तू डबल बॅटरीला ओळखतेस ना. आणि आता ना मी येता जाता त्यांना टपली मारल्यासारखं फसवू शकते. पूर्ण बॉयलर आहेत सर, पहिल्या वाक्यातच गणतात.